शॉपला फोन करा, त्यांना म्हणा फर्स्ट एड बॉक्स असेल आपल्याकडे तर पाठवून द्या. अयोध्या हॉस्पिटलचे कोणी कर्मचारी इथे असतील तर त्यांना विनंती आहे, आपण ताबडतोब फर्स्ट एड किट घेऊन या. डॉक्टर प्रशांत गोंदकर यांना विनंती आहे की आपल्या कोणी प्रतिनिधीला आपण पाठवा. ओ हो 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 हो, अक्षय तावरेनं इथे सुरुवात केली. पुढचा फलंदाज बाद. 3 गडी परतलेले आहेत. 3 बाद धावफलकावरती. धावा आहेत 18. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा असतील त्या 18 धावा. अक्षय तावरेनं देखील गोलंदाजी सुरुवात इथे विकेट काढून केलेली आहे आणि देवीदास वदक इथे बाद होणार आहे. 3 फलंदाज राहुल जोनवाल, आसिफ खतीब आणि संघनायक आसिफ खतीब आणि देवीदास वदक बाद झाले. वसीम शेख आणि रमेश शिरोळे ही जोडी आता मैदानामध्ये असणार आहे. स्वराज्याची उभारणी होत होती, स्वराज्यावरती पहिलं आक्रमण आलं होतं ते फतेखानाचं आणि पुरंदर किल्ल्यावरती फतेखान चालून येत असतानाच मध्ये बेलसर जवळ मराठ्यांचे सेनापती वीर बाजी पासलकर आणि त्यांचं युद्ध झालं. निकराची लढाई झाली. बाजी पासलकर यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली तिथे. मात्र मागून कुणीतरी त्यांच्यावरती हल्ला केला आणि बाजी पासलकर पडले. मराठ्यांनी बाजी पासलकर यांना उचललं आणि पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांकडे घेऊन गेले. मात्र लढाई सुरू ठेवली आणि फतेखानाला स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावलं. नेता पडलेला असताना सुद्धा मराठ्यांनी युद्ध जिंकलं होतं. पहिलं युद्ध होतं ते. अशी अनेक लढाया आहेत जिथे मराठ्यांनी नेता पडलेला असताना सुद्धा लढलेले आहेत. कोंढाण्याची लढाई असाच एक प्रसंग आहे. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा बाउन्सर होता. निश्चित खूप लवकर पिकअप करण्याचा प्रयत्न फसला फलंदाजाचा. निर्धाव चेंडू इथे येणार आहे धावफलकावरती. 18 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोंढाण्यावरती तानाजी मालुसरे पडले होते उदय भानू विरुद्ध लढता. मात्र नेता पडल्यानंतरही मराठ्यांनी हाय खाल्ली नाही. सूर्याजी मालुसरे यांनी आवाज दिला. ओ हो हो, पुणा फर्निचर उद्ध्वस्त. चौथा फलंदाज इथे कोसळतोय. मायंबा लोणी संघाला एका पाठोपाठ एक हादरे, मोठे हादरे, एक मोठा भूकंप इथे घडून आणलाय अक्षय तावरेनं. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धाव फलकावरती आहेत 18 धावा. 80 वर्षाचा योद्धा शेलार मामा तिथे उदय भानूच्या समोर आला आणि उदय भानूचा खात्मा करत कोंढाणा मराठ्यांनी जिंकला. नेता पडला मात्र मराठ्यांनी युद्ध जिंकलं. बहलोल खान नेसरीच्या घाटामध्ये होता, छावणी टाकून बसलेला होता आणि ज्यावेळेस प्रतापराव गुजरांना कळलं त्यावेळेस सरसेनापती होते. 6 शिलेदारांना घेऊन ते त्याच्यावरती तुटून पडले. 7ही जण त्या लढाईत मारले गेले. मराठ्यांचे सरसेनापती पडले होते. याबरोबरच पुन्हा एकदा थोडासा गुड लेंथ वरती टाकला चेंडू उजव्याच्या बाहेर. निर्धाव चेंडू ठरणार आहे इथे. अक्षय तावरे मात्र प्रचंड भेदक दिसतो. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही. 2 फलंदाज टिपलेले आहेत. 18 धावा धाव फलकावरती. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मायंबा लोणी. उजव्या हाताने ओर्ध विकेट. पुन्हा प्रतिम चेंडू. श्रेष्ठांच्या थोडासा बाहेर ठेवला चेंडूला इथे. निर्धाव 5वा चेंडू इथे निर्धाव येतोय. अक्षय तावरे मात्र कमालीचा भेदक दाहक ठरतोय. जळते निखारे टाकतोय तो. आगीचे लोळ तो फलंदाजांवरती सोडतोय आणि फलंदाज देखील ते चेंडू यष्टिरक्षकाकडे सोडून देत आहेत. पुन्हा निर्धाव. मेडन विथ विकेट. 2 बळी विथ नो रन.
षटक संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 18 धावा. मायंबा लोणी या स्पर्धेत इथेच 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकणारा खेळाडू अक्षय तावरे आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव न देणारा खेळाडू अक्षय तावरे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. धाव फलकावरती आहेत त्या 18 धावा. मुंबईचा सुपरस्टार सरफराज आज भारतीय संघामध्ये दाखल झाला आणि काय शानदार इनिंग त्याने खेळली. 62 ना 62 धावा